नमस्कार. दिवस रात्र कष्ट करूनही शेतीमध्ये तोटाच होतो. शेती करायची की सोडायची हाच मोठा शेतकऱ्यांसमोर आजच्या घडीला प्रश्न. तुम्ही पाहत आहात आपला RJ मराठी न्यूज चॅनल. अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये शेतकरी हा शेती परवडत नाही अशी तक्रार करतो. यामागे अनेक कारणे आहेत. त्यामध्ये बियाणे, खत, कीटकनाशके, मजुरी, वीज आणि इंधन यांचा खर्च सातत्याने वाढतो आहे. मात्र पिकाला मिळणारा बाजारभाव अनेक वेळा उत्पादन खर्चा इतकाही मिळत नाही. त्याचबरोबर अवकाळी पाऊस, दुष्काळ, गारपीट, पूर अशा नैसर्गिक संकटांमुळे पिकांचे मोठे नुकसान होते. यावेळी शेतकरी कर्ज घेतो, पण अशा संकटांमुळे उत्पन्न कमी आल्यामुळे ते फेडणेही कठीण होत जाते. अशा परिस्थितीतही आज शेतकरी ताठमानेने उभा आहे. तो कसा ते या हाडाचा शेतकरी असणाऱ्या आजोबांकडूनच बघा. पिकवायचं तुमच्या हातात आहे, बर. विकायचं सरकारच्या हातात आहे. बरोबर आहे. त्यांच्या मनाने तुम्हाला पैसे घ्यायच्यात, तुमच्या मनाने नाही. बरोबर आहे. आणि दोन्ही आहे तोपर्यंत असंच शेतकरी चालणार आहे. खरं आहे. शेतकरी कधीही स्वतः विकू शकतच नाही. खरं आहे. त्यामुळे ऊसाचा भाव कोण काढला का तुम्ही? नाहीच. नाही. आज 2800 रुपये भाव मिळाला तुम्हाला. बरं 2800 का मिळाला? एवढीच पिशवी 1200 रुपयाला. होय. काय मिळून तरी उपयोग आहे? नाहीच. ते पहिलेच बरं होतं 4 आठाण्याचं. शेत- आता पैसे शिल्लक राहत नाही. हाल आहे तो शेतकऱ्याचा एकंदर. हा? शेतकऱ्याचा हाल आहे तो एकंदर. हा, सोपं नाही.